श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 41वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ रामदास म्हणतायत, बहु हिंडता सौख्य होणार नाही, सिणावे परी नातुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. समर्थ आपल्या मनाला या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये चालणारी धावपळ, या धावपळीतून उद्भवणारे ताणतणाव आणि या सगळ्यातून शेवटी पदरामध्ये काहीच न पडणाऱ्या अवस्थेचं वर्णन समजावून सांगतायत. समर्थ म्हणतायत की हे मना, तुझा एकाच ठिकाणी जर विश्वास बसला नाही तर या अविश्वासाच्या पोटी तुझ्या जीवनामध्ये पारमार्थाच्या क्षेत्रामध्ये केवळ आणि केवळ नुसती धावपळच तुला दिसून येईल. आपण बघतो ना की एका गावाहून दुसरीकडं, एकी यात्रेहून दुसऱ्या यात्रेमध्ये, एका नाम सप्ताहातून दुसऱ्या नाम सप्ताहात, एका कुंभमेळ्यातून दुसऱ्या कुंभमेळ्यामध्ये असे फिरणारे अनेक लोक आपल्याला दिसत असतात. पण अशा शारीरिक यात्रांमुळे जर खरा भगवंत भेटला असता तर श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे काशी यात्रेला दररोज एक रेल्वे गाडी जाते, त्या रेल्वेला सगळ्यात जास्त पवित्रपण मिळायला पाहिजे होतं. पण परमार्थ हा शारीरिक कसरतीचा, शारीरिक यात्रेचा मुळीच भाग नाही. आणि त्यामुळे समर्थ पुढे म्हणतायत की सिणावे परी नातुडे हित काही. आणि इतकं शिणूनही, इतक्या प्रकारची दगदग, वेळ, पैसा सगळं खर्च करूनही आपल्या पदरामध्ये खरं काहीच पडत नाही, आपलं हित त्यामध्ये साधलं जात नाही. आणि हे म्हणा, तू हा विचार एकदा मनापासून करून बघ आणि आपल्या अंतरामध्ये विवेक बुद्धीने आपल्या या परमार्थामध्ये चाललेल्या धावपळीकडे बघ आणि मग तुझ्या लक्षात येईल की खरी स्वस्थता ही अंतरंगामध्ये आहे. ही देहाची बाह्य बाजूची धडपड नाहीच मुळी. श्री महाराज म्हणायचे की भगवंत जर कष्ट साध्य असता तर रस्त्यावर खडी फोडणाऱ्या मनुष्याला तो सगळ्यात पहिले मिळायला पाहिजे. भगवंत हा निश्चितच कष्ट साध्य नाही, तो प्रेम साध्य आहे. आणि अशा या प्रेमसाध्य भगवंताला आपलं मन तू देऊन टाक. मना सज्जना राघवी वस्ती कीजे, असा समर्थ माऊलीचा हा मनाला उपदेश आणि या श्लोकाचा हा सरळ अर्थ आहे. श्रोते हो, समर्थांचा सारा परमार्थ हा विवेक प्रधान होता. विवेक प्रधान म्हणजे काय? सार आणि असार याचा विचार करणाऱ्या बुद्धीला विवेक असं म्हणतात. सार आणि असार म्हणजे काय? की जे एक प्रकारे या जीवनामध्ये संपून जाणार आहे, ते नष्ट होणार आहे, त्याला असार असं म्हटलं जातं. आणि हे सगळं नष्ट झाल्यानंतरही जे राहणार आहे, जे उरणार आहे, त्याला सार म्हटलं जातं. असा हा मनाचा सार आणि असाराचा जो विवेक बुद्धीचा जो विचार आहे तो आपण आपल्या लौकिक जीवनामध्ये बऱ्याचदा वापरतो. अहो, अगदी साधं भाजी जरी निवडून घ्यायची वेळ आली तरी भाजी निवडताना कोणीही मनुष्य हा डागाळलेली, सडलेली अशी भाजी कधीच घेत नाही, तो देखील ती निवडूनच घेतो ना. म्हणजे मनुष्यामध्ये सार आणि असार, चांगलं आणि वाईट ओळखण्याची नक्कीच बुद्धिमत्ता आहे, नक्कीच ती क्षमता आहे. पण गोंधळ असा होतो की परमार्थाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा तो उतरतो तेव्हा त्याची ही बुद्धी, या असाराची बुद्धी ही त्याच्या दृष्टीने एक मोठा अडथळाच ठरते. अडथळा याच्यासाठी ठरते कारण की तो कुठल्या तरी एखाद्या मंदिरामध्ये जातो, त्याचा कुठल्या तरी एका देवावर विश्वास बसायला लागतो. या देवावर विश्वास बसत असतानाच कोणीतरी त्याला सांगतं की अरे इथं नाही, तू दुसऱ्या मंदिरामध्ये चल, तिथे कुठले तरी एक नवीन बुवा आलेले आहेत. त्या बुवांच्या तो मागं लागतो. त्या बुवांच्या नादामध्ये लागत असतानाच आणखीन काहीतरी घडतं आणि त्याची एक प्रकारे परमार्थामध्ये नुसती देवदेव याच्या पलीकडे कुठलीही वणवण होत नसते. परमार्थ हा खऱ्या अर्थाने शरीराच्या कष्टाने करायचा प्रांत मुळी नाहीच आहे. यामध्ये आपल्याला जे साध्य करायचं आहे त्या साध्यासाठी बहु हिंडता सौख्य होणार नाही, ही समर्थांची एक व्यापक ओवी आहे. या व्यापकतेमध्ये समर्थ फक्त देहाच्याच यात्रा, देहाचेच कष्ट याच्याबद्दल बोलत नाहीये. आपण परमार्थामध्ये बघतो ना, अनेक लोक आहेत आज अद्वैत ग्रंथांचा अभ्यास करतात. दासबोधासारखा, ज्ञानेश्वरीसारखा अशा ग्रंथांचा अभ्यास करत असताना त्यांच्यामध्ये एक प्रकारे अभ्यासाची वृत्ती इतकी वाढत जाते की अद्वैत ग्रंथ हे एक प्रकारे वाचून झपाटल्यासारखे वाचत, त्यामधून परीक्षा, त्यामधून डॉक्टरेट, त्यामधून पीएचडी, त्यामधून सर्टिफिकेट, अशा प्रकारे त्यांच्या एक चढाओढ या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये लागलेली आपल्याला दिसून येते. अर्थात अभ्यासाच्या दृष्टीने ते करणं गैरमुळीच नाहीये. पण अद्वैत ग्रंथ वाचून त्याचा जर अनुभव घेतला नाही
तर आपण त्या ग्रंथांमधून खरं काय साधलं? महाराज एक फार छान उदाहरण द्यायचंय. ते म्हणायचे की एका मुलाला वडिलांचं पत्र आलं. त्यांनी ते आपल्या डोक्याला लावलं आणि ते वडिलांचं पत्र आहे, जणू काही देवाचं पत्र आहे, अशा भावनेने त्यांनी ते देवघरामध्ये ठेवलं. आणि त्याने ते पत्रामधला जो मजकूर होता त्यामध्ये वडिलांनी लिहिलं होतं की अरे आम्ही सध्या खूप हालाकीच्या परिस्थितीतून जातोय, आम्हाला थोडे पैसे पाठवायचा तू व्यवस्था कर. पण मुलांनी फक्त पत्र देवघरामध्ये ठेवलं आणि कृती मात्र काहीच केली नाही. तसे आम्ही संतांच्या अद्वैत ग्रंथांचा जर अभ्यास केला आणि जर तो आमच्या कृतीमध्ये आला नाही, या अद्वैत तत्वज्ञानाचा आम्ही आस्वाद घेतला नाही. मी बऱ्याचदा गमतीने म्हणतो की एका मनुष्याने स्विमिंग पूलच्या जवळ येरझाऱ्या घालत असताना पाण्यात उतरायचं नाही असं ठरवलं. तेव्हा त्याच्या ट्रेनरने विचारलं, का बाबा उतरत नाही पाण्यात? तो म्हणाला, मी प्रतिज्ञा अशी केलेली आहे की जोपर्यंत मला चांगलं पोहता येत नाही तोपर्यंत मी पाण्यातच उतरणार नाही. अद्वैत ग्रंथांमधून जर तो बोध माझ्या आचरणात मी आणला नाही तर हे अद्वैत तत्वज्ञानाचं वाचन म्हणजे एक केवळ रसिक साहित्यासारखं वाचन होत राहील. त्यामुळं ग्रंथ वाचनाची देखील मर्यादा आहे. त्याचबरोबर विचारांची, त्याचबरोबर आपल्या आचारांची जोड जर आपण अद्वैत ग्रंथांना दिली नाही तर अद्वैत ग्रंथ हे देखील आपल्या वर्तमानपत्राप्रमाणे, अभ्यासक्रमाप्रमाणे आपल्या जीवनात येतील आणि निघून जातील. जसं ग्रंथांचं आहे तसंच परमेश्वराच्या बाबतीमध्ये देखील आहे. परमेश्वराच्या बाबतीमध्ये जर म्हणाल तर काही लोक गणपतीकडे जातात, दत्ताकडेही जातात, शंकराकडेही जातात. त्यांना आणखीन कुठला खंडोबा पण असतो, कुठली तरी देवी पण असते. या प्रत्येकाच्याकडे ते जात असतात. आमच्या गोंदवल्याला बऱ्याचदा यात्रा सहली येतात. आम्ही गमतीने विचारतो त्यांना, मग काय कसा चाललाय दौरा? काही नाही, सकाळी सज्जनगडवर गेलो, तिथून औंची यमाई बघितली, आता दुपारी गोंदवल्याचा प्रसाद घेणार, दुपारी पंढरपूर, संध्याकाळी शिखर शिंगणापूर आणि रात्री पुणे. मला असं वाटतं की यात्रा या विषयावरती आपला कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन असायला हरकत नाही. पण ही यात्रा हा एक प्रकारचा विरंगुळा ठीक आहे, पण यातून आपल्या पदरामध्ये खरंच काही पडणार आहे का याचा आपण कधी विचार केला आहे का? मला असं गमतीने वाटतं की एखादं संकट आलं की अशा 5-6 देवांकडे गेलेल्या माणसाला तो विचार करत असेल, गणपतीकडे जाऊन त्यांनी प्रार्थना केली, गणपती विचार करेल की अरे काही हरकत नाही, हा शंकराकडे जाणारच आहे, शंकर बघेल. शंकर म्हणेल हा देवीकडे जाणारच आहे, तो बघेल. देवी म्हणेल की अरे माझा पांडुरंग आहे त्याच्याकडे जाईल, तेव्हा तो बघेल. असं मिळून मला असं वाटतं की कित्येकदा या भक्ताला सगळेजण तटस्थपणे बघत राहतात की काय. मनुष्याने एक देव, एक ग्रंथ आणि एक सद्गुरू याचं आचरण आपल्या जीवनामध्ये आणावं. एका ग्रंथामध्ये देखील गंमत अशी आहे की त्या ग्रंथाचा बोध, त्याचा भावार्थ आपण समजून घ्यावा. महाराजांच्याकडे एकदा एक मनुष्य आला आणि तो म्हणाला, माझ्या 20 वर्षाच्या तपश्चर्येनंतर मी श्रीकृष्णाच्या चरित्राचा खूप अभ्यास केला. मी अगदी सगळे तिथं जाऊन ऐतिहासिक पुरावे गोळा केले आणि एवढ्या अभ्यासानंतर मी तुम्हाला सांगतो की श्रीकृष्ण हा कुठं नेमका जन्माला आला होता. यावरती श्री महाराज फक्त हसून त्यांना म्हणाले, अहो एवढे 20 वर्ष आपण श्रीकृष्णाचा जन्म कुठं झाला हे ऐतिहासिक पुरावे शोधण्यामध्ये जे घालवले, त्यापेक्षा त्या श्रीकृष्णाचं जर स्मरण केलं असतं तर त्याचं जन्म कुठं होतोय आपल्याला कळालं असतं. यावर तो माणूस चपापला. तो म्हणाला, कुठं होतो कृष्णाचा जन्म? श्री महाराज म्हणाले की श्रीकृष्णाचा जन्म हा भक्ताच्या हृदयामध्ये होत असतो, तो कुठल्याही ऐतिहासिक वास्तूमध्ये होत नसतो. मनुष्याची बुद्धी ही त्याला नेहमी फिरवत राहत असते आणि त्यामुळे समर्थांचं म्हणणं असं आहे की बहुहिंडता सौख्य होणार नाही. एक देव, एक गुरु आणि एक ग्रंथ, बस जीवनाला ह्याच्या पलीकडे खरंच काही नको असतं. कारण की प्रत्येक ग्रंथाचा गाभा हा शेवटी त्या परम अर्थाशीच निगडीत असतो. कुठल्याही एका देवावरती केलेली अनन्य साधारण ती प्रीती ही त्या परमतत्वापर्यंत आपल्याला घेऊन जाण्यासाठी पुरेशी असते. आणि एका सद्गुरूवरती संपूर्ण समर्पण भाव हा मनुष्य जीवनामध्ये त्याला पूर्णत्व देऊ शकतो. त्यामुळं हे मना, तू आता खऱ्या अर्थाने विवेक विचार कर की आजपर्यंत जर तू असं करत आला असशील तर तू खरंच विचार करून बघ की तुझ्या पदरामध्ये यांनी खरंच काही पडलेलं आहे का? की एक निव्वळ यात्रा, एक निव्वळ बौद्धिक ज्ञान, एखादं चांगलं सर्टिफिकेट किंवा खूप चांगला विद्या वाचस्पती सारखा आभास, याच्या पलीकडे तुझ्या जीवनात काही उतारलेलं आहे का? हे म्हणा, तू आता एक सद्गुरूचे पाय धर आणि त्या सद्गुरूवरती आपलं जीवन समर्पित करून टाक. समर्पित करून टाक म्हणजे त्यांनी दिलेलं जे साधन आहे ते साधन म्हणजे आपल्या जीवनाच्या प्राणाचा प्राण तू मान.
श्री महाराजांच्याकडे जी मंडळी यायची त्यांना महाराजांनी फक्त आणि फक्त नामाची साधना सांगितली. ते म्हणाले, तुम्ही फक्त नाम घ्या, तुम्ही फक्त त्याचं स्मरण करा, बाकी मी सगळं काही करतो. या स्मरण या एका प्रांतामध्ये सद्गुरू आपल्याला सारातलं सार काढून देत असतो. आणि हे सार जर आपण आपल्या हृदयामध्ये बिंबवलं आणि जर ठरवलं की मला आता याच्या पलीकडे काही एक दुसरं करणं नाही, त्या भगवंताचं नाम माझ्या सद्गुरूंनी मला दिलंय, त्यामध्ये त्याची शक्ती त्यांनी दिलेली आहे, ती शक्तीच माझा सांभाळ करेल. मग उद्या प्रत्यक्ष परमेश्वर जरी दुसरं रूप घेऊन माझ्या समोर आला तरी मला माझा सद्गुरू आणि त्याचं नाम याच्या पलीकडे दुसरं काहीच नको. मनाला जेव्हा तुम्ही अशा प्रकारे एक गुंतवून ठेवाल, एक बॉर्डर लाईन मारून घ्याल, तेव्हा तुम्हाला कळेल की विचारे बरे अंतरा बोध विजे. आपल्या हृदयामध्ये तो घट्ट असा तो बोध, सद्गुरूंनी दिलेलं नाम, त्यांनी दिलेलं साधन, हे जर आपण आपल्या अंतरंगामध्ये घट्ट धरलं की श्री महाराज म्हणायचे की असं जर नाम घेतलं तर डोळे उघडे ठेवून हे दृश्य जग नाहीसं होऊन जाईल बघा. आणि मग महाराजांच्या नामामध्ये आपण जर राहिलात तर आपल्याला त्या नामामध्येच त्या यात्रा कशा घडून जातील कळणार नाही. त्या यात्रेमध्ये असणारे पावन तीर्थक्षेत्र, त्या यात्रेमध्ये येणारी पावन तीर्थ, ती मंडळी, या सगळ्यांचा लाभ नकळतपणे श्री महाराज म्हणायचे की तुम्ही फक्त साखर व्हा. हिमालयातून साधू संत मंडळी तुमच्या घरामध्ये मुंगळ्यांना जसं साखर झाल्यानंतर आमंत्रण द्यावं लागत नाही, त्याप्रमाणे तुमचं घर शोधत येतील आणि तुम्हाला कृपा आशीर्वाद देऊन तुमचं कल्याण करतील. म्हणजे आपण 10 ठिकाणी जाण्यापेक्षा आपण जर नामामध्ये घट्ट पडून राहिलो, आपण जर एका साधनामध्ये घट्ट पडून राहिलो तर जगातल्या सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जी, सगळ्या कल्याणकारी शक्ती या तुमच्या दिशेने आकर्षित होतात. हे अनन्यतेचं महत्व आहे. इथं एक सद्गुरू, एक सद्ग्रंथ आणि एक परमेश्वर याचं महत्व आहे. श्रोतेहो, आपल्या जीवनामध्ये ज्यांनी हा विश्वास बाळगला, ज्यांनी ही निष्ठा बाळगली, त्यानेच खरं आपलं मन सदा सर्वदा राघवी वस्ती कीजे या भावनेमध्ये ठेवलेलं आहे. असा हा समर्थ माऊलीचा अतिशय परमार्थामध्ये अंधश्रद्धेच्या मार्गाने जाणाऱ्या लोकांसाठी डोळस दीप असा दाखवणारा श्रद्धेचा हा श्लोक आपण आपल्या आचरणामध्ये आणावा, आपण आपल्या जीवनामध्ये उतरावा आणि एका सद्गुरूच्या अनुषंगाने आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावा. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 42वा श्लोक अभ्यासणार आहोत. बहुतापरी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे, दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. ज्या आपल्या मनाला एक प्रकारे सज्जन असं संबोधत समर्थांनी आपल्या मनाला कायमस्वरूपी वास्तव्य कुठं करावं, अशा स्थानाचं, अशा आपल्या भगवंताचं जे स्थान आपल्या मनाला दाखवण्याच्या दृष्टीने हे 5 श्लोकांची रचना केली. त्यातील हा शेवटचा श्लोक. समर्थ माऊली मनाला म्हणतीये की हे मना, या शाश्वत ठिकाणी, या भगवंताच्या ठिकाणी कायमस्वरूपी जर तुला वास्तव्य करून राहायचं असेल, जर तुला आपल्या संकल्प विकल्प या दोन्ही गोष्टींमधून जर बाहेर पडायचं असेल, तर त्याचं रहस्य, त्याचं मी मर्म तुला सांगतो. आणि हे मर्म मी फक्त केवळ माझ्याच अनुभवाने सांगत नाही, तर अनादी काळापासून ज्या पद्धतीने अनंत लोकांनी आपला उद्धार साधून घेतलेला आहे, त्याच पद्धतीचं विवरण मी तुला सांगत आहे. कारण की बऱ्याचदा आपण एखादा उपदेश जर एखाद्याला केला तर त्या उपदेशाचा दाखला, त्या उपदेशाचा पुरावा देखील आपल्याला देणं गरजेचं आहे. अनादी काळापासून ज्याने या आत्मतत्वाची प्राप्ती करून घेतलेली आहे, त्या आत्मतत्वाच्या प्राप्तीमध्ये ज्ञान, योग, यज्ञ, जप, तप ह्यापैकी जरी सगळ्या गोष्टी या साधनेच्या अनुषंगाने आपल्या बरोबर आल्या असल्या तरी जसं अनेक ठिकाणून येणाऱ्या रेल्वे गाड्या जशा एकाच जंक्शन स्पॉटवर येतात, त्याप्रमाणे कुठलाही साधक हा भक्ती मार्गाने येऊ दे, नाहीतर योग मार्गाने येऊ दे, ज्ञान मार्गाने येऊ दे, किंवा आणखीन कुठल्या हटयोगाच्या साधनांनी ज्ञान मार्गाने येऊ दे, या सगळ्या रेल्वे गाड्यांना शरणागतीचं जंक्शन आल्याशिवाय त्यांना आत्मतत्वाची प्राप्ती झालेली नाही. हे त्रिवार सत्य आहे. शरणागती याचा अर्थ सगुण भक्तीमध्ये
पाय धरणे, सद्गुरूचे चरण धरणे. आपण आपल्या अभंगांमध्ये म्हणतो ना, पाय सेवावे सेवावे सद्गुरूचे प्रेम भावे. त्या चरणांमध्येच त्या आत्मतत्वाची, त्या चरणांच्या सेवेमध्येच आत्मतत्वाची गुरु किल्ली, त्याचं रहस्य हे लपून बसलेलं असतं. आणि त्यामुळे समर्थ म्हणतायत की जे अनादी काळापासून चालत आलेलं सत्य आहे ते म्हणजे त्या भगवंताच्या चरणी शरणागत होणं, त्या चरणांवर कोसळणं. त्याशिवाय या आत्मतत्वाची प्राप्ती होत नाही. आणि जोपर्यंत हे आत्मतत्व जीवनात येत नाही तोपर्यंत हे मना तुला त्या राघवाच्या ठिकाणी कायमस्वरूपी वस्ती पण करता येणार नाही बरं. आणि त्यासाठी समर्थ आपल्याला सांगतात की बहुता परी हेची आता धरावे. त्या समर्थाचे चरण, त्या भगवंताचे चरण कुठल्या तरी अप्रतिम अशा आत्मतत्वाच्या अनुषंगाने सिद्ध झालेल्या एखाद्या सद्गुरूचे चरण, या चरणांची मनोभावे पूजा तू कर. बहुता परी हेची आता धरावे. आणि काय होणार या चरणांच्या सेवेतून, तर रघुनायका आपुलेसे करावे हा मार्ग हा तुला सापडेल. शरणागतीचं मर्म श्रोते हो असं आहे की या शरणागतीतून भगवंताच्या विषयी, त्या रामाच्या विषयी अपार प्रेम, आपलेपणा निर्माण होतो. तुलसीदास रामायणामध्ये सांगताना म्हणतात की सकल सुकृत फल राम स्नेह. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही म्हणून सुकृत केली असतील, जे काही म्हणून चांगली कर्म केली असतील, या सगळ्या चांगल्या कर्माचा परिपाक, या सगळ्या चांगल्या कर्माचा रिझल्ट जर काही असेल तर तो एकच, सकल सुकृत फल राम स्नेह. रामाच्या चरणी प्रेम उत्पन्न होणं हे सगळं सुकृतांचं खरं मर्म आहे. आणि रामाच्या चरणी प्रेम उत्पन्न झालं की तो राम आपल्याला माझा राम वाटायला लागतो. हेच समर्थ माऊली इथं सांगतेय की रघुनायका आपुलेसे करावे. श्रोते हो, आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला माझा हा शब्द लावतो. माझं घर, माझी गाडी, माझी बायको, मुलं, माझी संपत्ती, माझी नोकरी, या सगळ्या गोष्टींमध्ये माझा हा शब्द किती सहजपणे येतो की नाही आपला. कारण की ती श्वासासारखी आसक्ती आहे ना या सगळ्या गोष्टींमध्ये. पण आपण जर कुठं कुठल्या राम मंदिरामध्ये जर गेलो किंवा एखाद्या रामाच्या मूर्तीसमोर उभं राहिलो किंवा आपल्या आराध्य दैवताच्या समोर उभं राहिलो, आपल्या मुखातून कधीच सहजपणे माझा राम हा शब्द का बरं येत नाही? कारण की खरं सांगू का, आपलं भक्तीचं एक प्रकारे हे अवडंबर चाललेलं आहे, एक प्रकारे ढोंग चाललेलं आहे. आपण ज्या रामापर्यंत जातो त्या रामामध्ये जाऊन आपण त्या रामाच्या चरणाशी प्रार्थना करताना ज्यांना आपण आपलं म्हटलेलं आहे, अशा या सगळ्या माझ्या गोष्टींची आसक्ती वाढवण्यासाठी हे रामा तू पूरक हो, या सगळ्यांचा सांभाळ करण्यासाठी मला बळ दे, अशा दृष्टीने भगवंताकडे जात असतो. आणि भगवंत हा प्रेमाचा भुकेला आहे, भावाचा भुकेला आहे. तो आपल्याकडून एकाच गोष्टीची अपेक्षा बघत असतो की तू कधी त्याला माझा म्हणशील, माझा राम. आणि वीणा स्वामींनी समर्थांच्या चरणी जी शरणागती घेतली त्यामध्ये जर कुठलं त्यांचं रहस्य असेल तर त्यांच्या त्या शेवटच्या अभंगामध्ये त्यांनी बंध विमोचन राम, माझा बंध विमोचन राम, तिथं हा माझा शब्द आलेला आहे, तिथं त्याची ओनरशिप आलेली आहे, तिथं हा आपलेपणा आलेला आहे. भक्ताचं मर्म त्या भगवंताला माझा म्हणण्यामध्ये आहे. आणि हा माझा हा शब्द तोंडानी म्हणून येत नाही बरं का. आपण कितीही वेळा तोंडानी म्हणूत, आपल्याला वाटत की रामासमोर जाऊन मी म्हटलं की माझा राम, तर तो राम कदाचित भुलून जाईल. रामाची भक्ती अशी आहे की राम हा शंकरापेक्षा थोडासा वेगळा कसा माहितीये का. शंकर हा शीघ्रकोपी आहे आणि त्याचप्रमाणे शीघ्र भक्तावर भाळणारा देखील आहे. पण रामाची गोष्ट ही वेगळी आहे. राम भक्ताची अनंत काळापर्यंत परीक्षा बघतो, खूप त्याला तावून सलाखून घेतो. पण एकदा का त्या रामाने आपल्या भक्ताला आपला म्हटला की त्या भक्ताच्या येणाऱ्या कित्येक पिढ्यांवरती तो कृपा करून जात असतो. अशी रामाची ही कृपा आहे. त्यामुळे माझा राम हे इतकं सहज नाहीये. आपण जाऊन उभं राहावं मूर्तीसमोर आणि माझा राम म्हणावं आणि त्या रामाने आपल्यावरती भाळावं, इतकी ही साधी भक्ती नाही. हा माझा या शब्दामध्ये जे काही म्हणून तुमच्या अंतःकरणामध्ये आज आसक्ती रूपाने भरलेलं आहे, त्या आसक्ती रूपाने भरलेल्या प्रत्येक गोष्टीवर हे सगळं माझ्या रामाचं आहे, ही प्रॉपर्टी ट्रान्सफर करता यायला पाहिजे, हे सेल डीड करता यायला पाहिजे आपल्याला.
मग काय, माझं घर हे कोणाचं आहे? माझ्या रामाचं आहे. माझी मुलं बाळ त्याची इच्छा, माझा पैसा अडका त्याच्या कृपेने, आज मी जो काही आहे त्याची शक्तीने आहे. ह्याच्या पुढे काय होणार आहे? रामाच्या इच्छेने होणार आहे. भूतकाळामध्ये काय घडलं ते माझ्या रामाच्या चरणी मी अर्पण केलं. माझ्या जीवनातल्या कर्तव्यपणाची शक्ती माझ्या रामाची शक्ती आहे. या प्रत्येक गोष्टीमधलं माझं ममत्व या रामाच्या भूमिकेतून मी काढू शकतो. आणि जेव्हा या भूमिकेचं ताऊन सलाखून अगदी अंतःकरणामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये माझं ममत्व जर शिल्लक राहत नसेल, आमच्या महाराजांच्याकडं पूज्य भाऊसाहेब म्हणून एक अत्यंत मोठे सत्पुरुष त्यांच्या चरणाशी शरणागत झालेले, किती शरणागत झाले की त्यांना मध्यरात्री कुठल्या तरी स्वप्नामध्ये कुठल्या तरी माणसाने येऊन त्यांच्यावर काहीतरी भूतविद्या वगैरे, काहीतरी मूठ वगैरे मारतो असा काहीतरी त्यांना शाप देण्याचा प्रयत्न केला. तर यावरती त्यांच्या अंतःकरणातून स्वप्नामध्ये एकच आवाज आला की तुला जे करायचं असेल ते कर, फक्त माझ्या स्वामींना विचारून कर बरं का, माझ्या महाराजांना विचारून कर. म्हणजे स्वप्नामध्ये देखील, गाढ सुषुप्तीमध्ये देखील होणाऱ्या घटनांचा सगळा कर्ता भाव हा रामाकडे गेला. इथं आसक्तीची मुळं तुटतात श्रोते हो. आणि मग इथं आसक्तीची मुळं तुटली की हा माझा राम तोंडाने म्हणावा लागत नाही. आणि हे समर्थांचं म्हणणं आहे की रघुनायका पुलेसे करावे. पण आपण हे सगळं ऐकल्यानंतर कदाचित असं वाटतं की अरे हे आपल्यासाठी नाहीये बाबा, हे काही या जन्मामध्ये आपल्याला साधण्यासारखं नाही. आपण आपलं चाललंय या संसाराच्या मार्गाने चालावं, आपलं जसं जमतंय तसं नाम घ्यावं, आपलं हे काही काम होण्यासारखं नाही. आपण या ऐतिहासिक गोष्टी संतांच्या पुस्तकामध्येच वाचत राहोत असा काहीतरी आपला मनाचा भ्रम होतो. पण श्रोतेहो, इथं फक्त रघुनायक आपल्या एका पावलाची वाट बघतोय. एक पाऊल फक्त आपण उचलावं या रामाच्या दिशेने, आणि या रामाच्या दिशेने एक पाऊल उचलावं आणि फक्त त्याला म्हणावं की रामा मी तुला शरण आलोय, मी जसा आहे तसा तुला शरण आलेलो आहे. आणि आता ह्याच्या पलीकडं आयुष्यामध्ये मी माझं म्हणून काही ठेवणार नाही. पण माझ्या जन्माचा हा भूतकाळ, माझ्या जन्मातली ही आसक्ती ही माझ्या हातून नाही रे सुटणार. मी तुला शरण आलोय ना, तूच आता मला सांभाळ. ज्याप्रमाणे एखादं लेकरू समाजामध्ये सगळ्यांच्या दृष्टीने उद्धट असतं, सगळेजण त्याला अगदी घालून टाकून बोलत असतात, कोणाच्याही दृष्टीने ते कुठल्याही चांगल्या सुसंस्कारामध्ये वाढलेलं नसतं. पण त्याच्या आईला या सगळ्यांमध्ये असूनही आपल्या मुलाचं कौतुक असतं की नाही हो. संध्याकाळी जरी तो सगळीकडून थकून भागून आला, सगळ्यांची बोलणी खाऊन आला, तरी आपली म्हातारी आई चाचपडून त्याच्या अंगावर काही पांघरून आहे की नाही, त्यांनी खाल्लंय की नाही, हे सगळं बघतीच ना. तसा आपला राम आहे बघा. आज आपण नाही ना तसे, काही हरकत नाही, पण आपण त्याच्या चरणांवर एकदा पडावं आणि म्हणावं की रामा मी जसा आहे तसा तुझा आहे. हे म्हणता क्षणी दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे. त्याचं हे चरणांवर पडलेल्या व्यक्तीसाठी एक ब्रीदच आहे की मी दीनानाथ आहे. जो माझ्याशी शरणागत झाला, जो माझ्याशी अनन्य झाला, त्याचा उद्धार करणं हे माझं ब्रीद आहे. आणि हा ध्वनी एखाद्या पैंजणासारखा त्याच्या आवाजामध्ये गुंतलेला आहे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे. आणि असा माझा राम, अशा रामाच्या चरणी जर आपण शरणागत झाला तर तुम्ही जसे आहात तसे तो राम तुम्हाला स्वीकारेल आणि तुम्हाला त्याच्या निजधामामध्ये घेऊन जाईल. हे मना, शरणागती हेच राघवाच्या ठिकाणी कायमस्वरूपी वस्ती करण्याचं मर्म आहे. त्या शरणागतीसाठी तू जसा आहेस तसा, आता कुठलाही काळाचा विलंब न लावता त्या रामाच्या चरणी जा आणि त्याला आपलंस करून घे आणि आपल्या जीवनाचं सार्थक कर. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 43वा श्लोक अभ्यासणार आहोत. मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे. रघुनायके वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निज ध्यास राहो. समर्थ माऊली आपल्या मनाला ज्या मागच्या 5 श्लोकांमधून मना सज्जना राघवी वस्ती कीजे असा बोध आपल्या मनाला जो दिलेला आहे, त्या 5 श्लोकांच्या नंतर समर्थ माऊली आपल्या मनाला भगवंताच्या नामाचं महत्व समजावून या श्लोकामध्ये सांगत आहे. समर्थ माऊलीच्या या श्लोकाचा सरळ अर्थ श्रोतेहो असा आहे की मना सज्जना, तुला जर या समाज जीवनामध्ये आपलं जर खरं हित साधायचं असेल तर तू एकच कर, त्या भगवंताला आपल्या अगदी जीवाशी,
अगदी आपल्या अंतःकरणाशी घट्ट धरून ठेव. आणि जीवाशी किंवा अंतःकरणाशी भगवंताला घट्ट धरून राहणं म्हणजे आपलं सर्व मन त्यांनी व्यापून उरणं. आणि आपल्या अंतःकरणामध्ये जे असतं तेच आपल्या मुखाशी वारंवार येतं. जसं आपल्या मुलाबाळांवर प्रेम असेल तर त्या मुलाबाळांची आठवण आपल्या डोळ्यातून पाझरते, त्याचं नाम आपल्या मुखावरती सारखं येतं. तसा जर भगवंत आपण आपल्या हृदयाशी घट्ट धरला तर त्याचं नाम आपल्या मुखाशी अखंड निनादत राहील. हे समर्थ माऊली म्हणते की रघुनायके वीण बोलो नको हो. असा तो राम आपल्या मुखाशी राहणं आणि त्याचा निज ध्यास लागणं हीच मनाला प्रार्थना समर्थ माऊलींनी या श्लोकामध्ये केलेली आहे. श्रोते हो, आपल्याकडं आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये विशेषतः सद्गुरूला माऊली असं म्हटलं जातं. आपल्याकडे ज्ञानेश्वरांची माऊली हा शब्द तर अगदी बहुजन समाजामध्ये अत्यंत जवळकीचा आहे. आता जेव्हा वारी निघेल तेव्हा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम या गजरामध्ये अनेक वारकरी पंढरपूरला जायला निघतात. प्रत्येकाच्या दृष्टीने ही ज्ञानेश्वर म्हणजे माऊली होते. त्याचप्रमाणे समर्थांना देखील माऊली म्हटलं जातं. किंबहुना जो जो आपला आराध्य आहे, आत्मज्ञानी असा सद्गुरू आहे, असा संत आहे, त्याचा जो शिष्य आहे, त्याच्या दृष्टीने ती त्याची आईच आहे, ती त्याची माऊलीच आहे. आपण कधी असा विचार करता का की त्यांना माऊली का म्हटलं जातं, त्यांना आई का म्हटलं जातं? कारण की आपल्या या जगामध्ये आपलं खरं हित जर काही असेल, जर कोणी जाणत असेल, जर व्हावं अशी खरी मनापासून प्रांजळ भूमिका असेल आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसेल, असं जर कोणी असेल तर ती केवळ आणि केवळ आई हे तत्व असू शकतं. देहाच्या अंगाने असणारी आई कदाचित बालकाला आपल्या स्वानुभवाने सांगताना थोडीफार चुकू शकेल, पण इथे आत्मज्ञानी रूपी संतांनी ज्याची जबाबदारी घेतलेली आहे, ज्याला आपलं लेकरू म्हटलेलं आहे, आणि त्या लेकरांनी ज्या त्या संताला आपलं आई मानलेलं आहे, माऊली मानलेलं आहे, त्या आत्मज्ञानी संताच्या बाबतीमध्ये मात्र या देहबुद्धीचा दोष लागणं कदापिही संभवित नाही. आत्मज्ञानी संताला आपल्या जीवाचं, आपल्या लेकराचं हित हाच एक आणि एक ध्यास लागून राहिलेला असतो. आणि त्यामुळं लेकराचं हित व्हावं, आपल्या बालकाचं हित व्हावं, या एकाच भूमिकेतून सद्गुरू आपल्याला नाम देत असतात. आपल्याला या नामाची भूमिका खऱ्या अर्थाने अजूनही नीट कळालेलीच नाहीये. श्री महाराजांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की माझं भगवंताचं नाम हे उंबरठ्यावरचा दिवा आहे. आपल्याकडं जुन्या काळी जसं उंबरठ्याच्या जवळ आपण एखादा पंटी किंवा एखादा कंदील लावायचो, त्या कंदिलाचा किंवा पंटीचा प्रकाश हा घरामध्येही पडायचा आणि अंगणामध्येही पडायचा. त्याप्रमाणे भगवंताचं नाम हे जीवाचं सार्वभौम हित साधून देतं. सार्वभौम हित साधतं म्हणजे काय होतं, ते त्याच्या लौकिक आणि पारलौकिक या दोन्हीही बाजू उजळून काढतं. म्हणजे अशी एखादी वस्तू, जसं एखाद्या आईचं स्वप्न असतं की माझ्या बालकाचा विकास हा अंतरंग आणि बहिरंग या दोन्हीही बाबतीमध्ये व्हावा, त्याला समाजाने देखील चांगलं मानावं, त्याचं समाजामध्ये भरपूर कर्तृत्व व्हावं, त्याचबरोबर त्याचा अंतरंगाचा देखील विकास व्हावा, ही त्या आत्मज्ञानी आईची भूमिका. आणि त्यामुळे ही माऊली आपल्याला त्या सर्व हिताच्या अनुषंगाने भगवंताचं नाम आपल्या मुखाशी देते. तुकाराम महाराज त्यामुळेच कदाचित म्हणाले असते की लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकराचं हित कशात आहे हे माऊलीला कळतं, या संतांना कळतं, आणि ते नाम आपल्याला देतात. आपली हिताची जी संकल्पना आहे ना श्रोतेहो, ही खूप वरवरची आहे. झाडाची वाढ आपण फक्त वरतून बघतो, आपण झाडाची फळं खातो, पण कधीही त्या झाडाची फळं, त्या झाडाची सावली घेताना हे आपल्या लक्षात येत नाही की या झाडाचा निकोप वाढ ही आतमध्ये देखील झालेली आहे. मुळांमध्ये देखील तेवढीच शक्ती आहे पाणी शोषून नेण्याची, त्यामुळे या झाडाची वाढ एवढी सुंदर झालेली आहे. मनुष्याचा विकास, मनुष्याचं हित हे अंतरंगाचं आणि बहिरंगाचं हे दोन्हीही दृष्टीने होणं महत्वाचं आहे. जर फक्त बहिरंगानेच जर तो मनुष्य विकसित झाला, मोठा नावलौकिक कमवला, पैसा अडका कमवला, पण अंतरंगामध्ये मात्र जर त्याची शुद्धी नसेल, अंतरंगामध्ये जर काही शक्ती नसेल, तर प्रारब्धानुसार जेव्हा या बहिरंगाचं झाड कोळमळायला लागतं, त्याबरोबर हा मनुष्य आतून देखील तुटायला लागतो. त्यामुळे त्याचं शाश्वत हित हे दोन्हीही बाजूनी
उत्तम विकास होण्यामध्ये आहे. आणि त्यामुळे महाराज हे भगवंताचं नाम आपल्याला देतात, जे त्याला उंबरठ्यावरच्या दिव्यासारखं लौकिक आणि पारलौकिक या दोन्ही भूमिकेमध्ये चमकवून टाकतात, त्याचा प्रकाश उजळून टाकतात. आपल्याला असं वाटेल की नाम पारलौकिकामध्ये तरी ठीक आहे, कारण की आपण आतापर्यंत गेल्या 42 श्लोकात भक्तीचाच मार्ग अभ्यासत आलेलो आहे. भगवंताचं नाम हे भगवंतापर्यंत पोचतं हे आपल्याला आता पुन्हा न सांगणे लगे. पण लौकिक जगामध्ये नाम काय करतं? लौकिक जगामध्ये देखील नाम आपलं कार्य करून जातं का? अर्थातच लौकिक जगामध्ये देखील नाम आपल्याला आपल्या बुद्धिमत्तेचा अत्यंत विशाल असा एक भाग, आपल्या कर्तृत्वाचा एक भाग उजळून टाकण्यासाठी समर्थ आहे. रामदासांना त्यांचा हा जो शिष्य आहे, त्यांचा हा जो अभिप्रेत असलेला रामदास आहे, हा दीनवाणा नकोच आहे, हा कर्तृत्वाच्या अंगाने गरीब नकोच आहे, दरिद्री नकोच आहे. त्यांना तो विशाल हवा आहे, त्यांना तो राजा हवा आहे, त्यांना अनेक लोकांना मार्गदर्शन करणारा असा नेता हवा आहे. त्यामुळे लौकिक आणि पारलौकिक या दोन्हीही क्षेत्रामध्ये भगवंताचं नाम हे उजळून टाकतं. याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांचं आहे. अनेक थोर संतांनी देखील भगवद्गीता, भगवंताच्या नामाचा आधार घेतच आपलं लौकिक कार्य उजळून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे खरं हित जर कशात असेल तर त्या भगवंताच्या नामामध्ये आहे. आणि हेच समर्थ माऊली सांगते की जनी आपुले हित तू करावे. असं जर तुला वाटत असेल तर तू एक कर. सद्गुरूंनी दिलेलं नाम कदाचित आज तुला त्याचं महत्व कळणार नाही, आज तुला वाटणार नाही की तुझा आज विश्वास बसणार नाही की हे नाम माझ्या आयुष्यात काय करू शकेल. तुला जरी हे पटत नसलं तरी तू एक कर बाळा, तू त्या नामाला मना सज्जना एक जीवी धरावे. त्या नामाला मनापासून आपल्या अंतःकरणाशी घट्ट धरून ठेव. महाराज म्हणायचे, प्राण सुटल्यानंतर शेवटची जाणारी वस्तू म्हणजे भगवंताचं नाम हवं. इतकं नाम आपल्या खोलवर रुजलं पाहिजे, इतकं नाम आपल्या अंतरंगामध्ये गेलं पाहिजे, कारण की ते आपल्या हिताची गुरु किल्ली आहे, ते आपल्या जीवनाचा सर्वांगीण विकास करणार आहे. असं त्या भगवंताच्या नामाला तू जीवे भावे घट्ट धर. मना सज्जना एक जीवी धरावे. आणि ज्या वेळेला ते नाम तू तुझ्या अंतरंगामध्ये घट्ट धरशील तर त्याचं काहीतरी निदर्शक हवं ना. ते माझ्या खरोखर अंतःकरणाच्या आतपर्यंत गेलेलं आहे हे कसं ओळखायचं? तर त्याची एकच अवस्था आहे, त्याची एकच व्यक्त गोष्ट म्हणजे रघुनायके वीण बोलो नको हो. ज्याच्या हृदयात अंतःकरणात नाम अगदी घट्ट गेलेलं आहे. आमचे ब्रह्मानंद महाराज होते ना, महाराजांचे परमशिष्य, ते गोंदवल्यात असायचे पण कधीच कुठल्या विषयांवर आपलं मत प्रदर्शित करायचे नाहीत. अनेक लोक यायची पण त्यांच्याशी बोलत असताना देखील ते त्यांचं मौन सोडायचे नाहीत. एकदा त्यांना विचारलं की बुवा आपल्याला कधी बोलावंसं वाटत नाही का? यावरती ते म्हणाले, अरे काय सांगू तुला, मी माझी जिव्हा नामाला विकून टाकलेली आहे. माझ्या जिभेवरती आता नामाशिवाय दुसरा कुठलाही नाद येऊ शकत नाही. आणि हे समर्थ माऊलीचं सांगणं आहे की रघुनायके वीण बोलो नको हो. जे आपल्या हृदयाशी असतं ना श्रोते हो, आपण आपल्यावरूनच विचार करावा. जे आपल्या हृदयाशी अगदी घट्ट आपण धरलेलं असतं ना, तेच आपल्या जिभेवरती, तेच आपल्या डोळ्यातून पाझरत असतं. एखाद्या कंजूस माणसाला जसा पैसा हा घट्ट हृदयाशी असतो, तो कसा त्या पैशाला सांभाळतो, त्याप्रमाणे भगवंताचं नाम आपण आपल्या हृदयाच्या तळाशी ठेवावं आणि त्याला सांभाळावं, प्राणापलीकडे सांभाळावं. आणि त्या नामाचा नाद अखंड आपल्या जिभेवरती व्हावा, त्याचं स्मरण आपल्या हृदयामध्ये अखंड व्हावं, त्याच्या आठवणीने आपले डोळे पाझरावेत. अशी आपली मनाची जर अवस्था व्हावी असं वाटत असेल तर एकच गोष्ट आपल्या या मनाला त्या स्थितीपर्यंत घेऊन जाऊ शकते आणि तो म्हणजे निजध्यास. निजध्यास हा एक प्रकारे दिवानापण आहे, एक प्रकारे ही दारुणी आहे. ज्याप्रमाणे मनुष्याला एखादा कैफ किंवा एखादा शौक किंवा एखादी नशा जशी त्याच्या मस्तकी जेव्हा आरूढ होते त्यावेळेला त्याला त्या धुंदीमध्ये दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा अर्थ कळत नाही. सगळ्या गोष्टी या त्याच्यासाठी गौण होऊन जातात. आमच्या इकडे गोंदवल्याला जेव्हा आम्ही काकड आरतीनंतर फुगड्या खेळतो तर फुगड्या खेळताना दोनच लोक एकमेकांच्या हातामध्ये हात घालतात आणि हळूहळू फिरायला लागतात. फिरता फिरता एक वेळ अशी येते की आजूबाजूचं दृश्य जग हे धुसर होत जातं, इतकं धुसर होत जातं की फक्त ते दोनच लोक एकमेकांना नीट बघू शकतात, बाकीचं जग सगळं धुसर होऊन जातं. त्याप्रमाणे ज्या नामाला समर्थांनी जीवाशी घट्ट धरायला सांगितलंय ते नाम जीवाशी घट्ट धरलं असता त्या जीवाची आणि त्या नामाची अशी काही फुगडी सुरू होते की त्या फुगडीमध्ये सगळा तो जीव
आजूबाजूचे समाज जीवनाचा दाह विसरून जातो आणि त्या दोघांची इतकी सुंदर अशी काही फुगडी रचली जाते की त्या फुगडीमध्ये जी अवस्था त्याला प्राप्त होते त्याला निजध्यास असं म्हणतात. तो दिवानापण आहे. एखादा शास्त्रज्ञ मोठा शोध लावतो, आपल्याला त्याचा शोध दिसतो, पण त्यामागं 24 तास जेव्हा तो त्या प्रयोगशाळेमध्ये घालवत असतो तेव्हा त्या शोधाचा तो निजध्यास त्याच्या मागे लागलेला असतो. प्रत्येक कर्मामध्ये उत्कटता, प्रत्येक कर्मामध्ये अपूर्वता ही केवळ निजध्यासातून येते. तीच निजध्यासता भगवंताच्या नामामध्ये जर लावली तर शाश्वत हित आपल्या पदरामध्ये पडेल. हे समर्थ माऊलीचं सांगणं. म्हणून प्रत्येकाच्या चरणी समर्थांची एकच याचना की बाळा, जे नाम मी तुला दिलंय ते माझा प्राण आहे. तो प्राण तू तुझ्या प्राणापलीकडे सांभाळ. त्या भगवंताच्या नामाला विसरू नको. त्या नामाचा निजिध्यास ठेव. ते नाम तुझं सर्वांगीण हित एका अर्थाने तुला साधून देईल. हेच एका आईची भावना, हीच एका लेकराच्या बद्दल असलेला तिचा कळवळा. आणि त्यामुळे श्रोते हो, नामाला कधीही विसरू नका. जानकी जीवन स्मरण जय जय राम.